मन धागा धागा जोडते ना वाद 200 भाग पूर्ण हिप 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 आता लाईव्ह सुरू झालेला आहे. हा सुरू झालं. आता झालं. आज आम्ही सगळी टीम लाईव्ह आलेलो आहोत यासाठी की आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मन धागा धागा जोडते नवा या आपल्या मालिकेचे 200 भाग पूर्ण होत आहेत. आज 200वा भाग प्रदर्शित होतोय आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की या आजच्या इतक्या स्पेशल दिवशी तुमच्या सगळ्यांची गप्पा माराव्यात. कारण अगदी पहिल्या एपिसोडपासून तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलंय, प्रत्येक पात्रावरती खूप प्रेम केलंय. आज 200 एपिसोडचा एक मोठा पल्ला आपण गाठलाय, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही आलेलो आहोत. मन धागा धागा जोडते ना वाद 200 भाग पूर्ण हिप हिप आता हा मोबाईल खूप लांब असल्यामुळे आपण इकडे प्रश्न बघूयात. हा लोक जॉईन होत आहेत. वा लोक सगळे हाय 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 हो हाय 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 नमस्कार वगैरे. नमस्कार हाय नमस्कार. पार्टी पाहिजे नमस्कार. पार्टी आता आधी आमची आम्ही करतो. तो संजय हो सगळे सगळ्या संगीता नागरे यांनी अशी कमेंट केली हाय माय फेवरेट. म्हणजे आपल्या सिरियल बद्दल त्या म्हणत असते. फक्त सिरियल बद्दल फक्त सिरियल. आम्हाला माहितीये तू फेवरेट आहे. श्रद्धा केतकर केसकर यांनी हॅलो फ्रॉम सोलापूर अशी कमेंट केली. अरे वा. हॅलो फ्रॉम नमस्कार मुंबई. नमस्कार. सविता म्हणून आहेत, त्यांनी सांगितले सिरियल खूप छान आहे. वा वा थँक्यू सो मच सविताजी. थँक्यू. आनंदी तू नको रडत जाऊ. गणेश नवले यांनी फार महत्वाचा प्रश्न विचारलाय, जेवण झालं का? आमचं अजून जेवण नाही झालेलं. ब्रेक होईल आता आम्ही जेवण करू, पण खूप महत्वाचा प्रश्न आयुष्यातला हा, त्यामुळे थँक्यू. कशासाठी? पोटासाठी. शिवानीनी कमेंट केली कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू शिवानी. थँक्यू. थँक्यू. सॉरी मी थोडा सरदाळलेलो असल्यामुळे सारखा वा नवीन शब्द सरदारलेलो. नाशिक इमेज 15. वा वा श्रद्धा केतकर केसकरनी म्हणाल की नाही फक्त सार्थक फेवरेट आहे. तुमचा फेवरेट थँक्यू आमचाही फेवरेट आहे. थँक्यू श्रद्धाजी. आत्ता मला वाटतं एक खूप इंटरेस्टिंग वळणावरती सिरियल आहे. खूप चांगला एक वेगळाच ट्रॅक चालू आहे की आता मी आनंदीच्या घरी राहायला गेलोय, म्हणजे माझ्या सासरी राहायला गेलोय. आणि म्हणजे त्याच्यात असं म्हणणं आहे की सून जसं आपल्या सासरी येऊन राहते हक्कानी, तसं जावई पण त्याच्या सासरी जाऊन राहू शकतो. त्यामुळे आता तिकडे एक वेगळा ड्रामा चालू आहे आणि त्याची रिॲक्शन इकडे या घरात उमटतीये. ते काय ते तुम्ही बघाल. झालं ना मला वाटतं ते. कदाचित त्याचा फायदा आई आणि माझ्यामध्ये जे भांडण आहे ते मिटण्यासाठी होईल. असं म्हणतात ना दुराव्यामुळे प्रेम वाढतं. तर मी तिकडे गेल्यामुळे आईला ऑलरेडी त्रास झालेला आहेच. नाही आणि परत असं आहे की आपण म्हणजे स्टार प्रवाह नेहमीच चांगले चांगले विचार प्रवाह हो. जनमानसात रुजवायचा प्रयत्न करत असतो. तसा हाही एक आहे विचार की मुलगाच आहे ना तो पण, म्हणजे त्या फॅमिलीचा हा मुलगाच मानतो आपण जावई म्हणजे, आणि तो तिकडे राहिला नाही म्हणजे त्याच्यात पुरुषार्थ काही कमी होत नाही तसं मानायची गरज नाहीये. जसं की आपला केदार. मुख्य विषयाला रात घातला. थेट घर जावई. इट्स आरू यांनी असं सांगितलं की तुमचा शो खूप आवडतो मला. थँक्यू सो मच. अजून एक लव्ह फ्रॉम नगर. नाशिकला या आम्ही भेटते. ओके. अजून एक कमेंट आहे. अभिजित जाधव म्हणतायत आम्हा पोलिसांना ड्युटीमुळे मालिका बघणं होत नाही, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्की बघत असतो. पोलीस ऑलरेडी तुमचं काम किती मोठं आहे एवढं. हो मला एक त्याच्याबद्दल किस्सा सांगायचा. इथेच सेटवर येत असताना परवाच्या दिवशी मला एक ट्रॅफिक हवालदार ताई होत्या, त्यांनी थांबवलं. तर जनरली पोलिसांनी थांबवल्यावर किंवा ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यावर आपण उतरतो, लायसन्स बिसन्स काढून. मी उतरलो, पाकिट लायसन्स बिसन्स काढून त्यांच्या समोर गेलो. तर म्हणलं नाही मी तुमची सिरियल बघते, मला खूप आवडते आणि मला फोटो काढायचा तुमच्यासोबत. मी पण त्यांच्यासोबत एक फोटो काढला
आणि खूप छान वाटलं. वाढलेले हार्टबीट खाली. वाढलेले हार्टबीट्स खाली आले. पण खरंच जी लोक सतत आपल्या संरक्षणाचं काम करतात त्यांच्यासाठी आपण थोडंसं मनोरंजन करू शकलो त्याच्यापेक्षा अजून काय छान. वा. डेफिनेटली. मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो, तिकडे तिची स्वयंपाकीण होती, तिने आवर्जून फोटो काढला माझ्याबरोबर. वा वा. म्हणजे बघा, ज्योती बैसने यांनी कमेंट केली, भजे छान करतो सार्थक, आम्हाला पण शिकव. अरे मी खूप कमाल करतो. पर्सनली पण तो खूप छान स्वयंपाक करतो. हो. उगाच भजं करून ठेवलंय असं होत नाही. अजून काही सुचतायत भजे? आणि सार्थक आनंदी तुमचं तिकडचे सीन खूप गोड होता. थँक्यू. म्हणजे आम्हाला बघायला नाही मिळत, पण आम्ही जे ऑनस्क्रीन बघतो हो. सुंदर. श्रुती कांबळे यांनी फार महत्वाचा प्रश्न विचारलाय, काकीचा खडूसपणा कधी सुधारेल? या जन्मात नाही. तिच्या आयुष्यात रंगच नाहीयेत, बघू शकता तुम्ही. माझा जर खडूसपणा संपला तर मग सगळं नाट्यमय कलाटणी कशी मिळणार. आणि हिचा मतिमंदपणा. क्यूट साक्षीने अशी कमेंट केली, तुमची मालिका खरंच खूप छान आहे, आय लाईक दिस सिरियल. थँक्यू. अभिजित जाधवनी, मी माऊचा खूप फॅन आहे. आणि श्रद्धा केसकरनी म्हणाल्यात की फायनली माऊचा आवाज ऐकला. थँक्यू. फायनली नाही, 200 एपिसोड ऐकतात. अजून काय कमेंट्स आपण बघूयात. अरे भारती गंगवणेजींनी अक्कूला हार्ट आणि अक्कू आहे का तिथे. आहे. म्हणजे खूप गुणाची आहे माझी बहीण. आणि आमची सगळ्यांची लाडकी आहे फार. हो. आणि मला तिच्याबद्दल आवर्जून हे सांगायचं की तिचा पहिला दिवस जेव्हा होता सेटवरती, मला वाटतं पहिलाच सीन तुझा आपला एकत्र होता आणि ती इतकी घाबरलेली होती, खूप तंतरलेली होती, तिचा कॉन्फिडन्स नव्हता अजिबात. आणि आता 200 एपिसोड पूर्ण होत आहेत तर तिने इतकी ग्रोथ केली आहे. नक्कीच. छान सुधारणा तिच्यात खूप आहे. तिने इम्प्रूव्ह केलं. हो हो हो. खूप छान कॉन्फिडेंटली आता ती काम करते. हा, ते मोठ्याने बोल. हा, ते मोठ्याने बोल. हा. महत्वाचं वाक्य आवडून जातंय. माऊ बोल. आनंदी बोल. नाही एवढे सगळे नाही अजिबातच नाही. एवढे सगळे जण बोलतायत आणि खूप छान छान बोलतायत, ते ऐकूनच मी इतकी ओव्हरवेल्म झाले ना की मला कळत नाहीये नक्की मी काय बोलावं ते. पण खूप छान वाटतंय आणि अजूनपर्यंत 200 भागांचा हा प्रवास आम्ही पार केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही आम्ही जाणार आहोत. सो नक्की बघत राहा आमची सिरियल आणि असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा. अरे तिकडे वेगळं दिसतं, तिकडे वेगळं का दिसतात कमेंट माझ्या फोनमध्ये? उशिरा थोडं. अच्छा, माझ्याकडे लेट दिसतं का? ओ अच्छा. तरीच मला सुद्धा आनंदीची ऍक्टिंग खूप आवडते, अगदी मनापासून. असं क्यूट साक्षी यांनी. थँक्यू सो मच. हाय, कुठे आहात तुम्ही? आम्ही सेटवर आहोत आमच्या. तो कुठे आहे ते आमचं सेट मढ मध्ये आहे, हा. त्यामुळे आम्ही मढ आयलंडला शूट करतो. ताई तुमचं नाव काय आहे? असं जेसीबी लव्हर्स सोमाबाई, खूप ताई आहे तिथे. तुम्ही कोणाला हा प्रश्न विचारलाय? दादा सोडून बाकी सगळ्या त्याने नावं सांगा बाबा. प्रियंका आगलावे यांनी सांगितलंय, सुधा काकू एवढा त्रास देऊ नका. सगळ्यात महत्वाची कमेंट, ग्लॅम शो इंडिया म्हणतायत की अभिषेकची गर्लफ्रेंड आहे का? डायरेक्ट मुद्दा. मोठा प्रश्न. नाही, मला वेळच नाही आता कुठल्या गोष्टी. भेटायला वेळ नाही. त्याला वेळ कशाला वेळ? मी काम करतो फक्त. बरं ऐकलं सगळ्यांनी. हे ऐका बरं. पटलं नाही पण. खडूस काकी काहीतरी बोला. काय बोलू मी काय बोलू. मी सगळ्यांना थँक्यू म्हणतेय. आमच्या सिरियलला तुम्ही इतकं प्रेम देताय आणि खूपच आता मला शब्द सुचत नाहीयेत. तरी नाही, पण ती जी तुम्हाला खडूस वाटते ती प्रत्यक्षात तशी अजिबात नाहीये. खडूस नाही. गोड आहे. ती अत्यंत प्रेमळ, खूप प्रेमळ आहे. तितकीच घाबरट आणि आम्ही अशी. इतक्या मजेत असतो. मस्ती. मी अजिबात घाबरट नाहीये. नुसती मस्ती. अरे बापरे. कुठल्याही स्कीम मध्ये फसते. आदर्श दादा का शांत बसला? नाही, मी ऐकतोय सगळ्यांचं बोलणं ऐकतोय. हॅलो अमृत एव्हरीबडी. कानात तुम्ही सगळे एवढं प्रेम देताय या शोला, हे बघून खरंच खूप मनापासून बरं वाटतंय. असंच आमचा शो बघत राहा. आमची फॅमिली खूप छान आहे आणि सगळेच आम्ही एकत्र म्हणजे एक एकंदर कुटुंबासारखेच झालो आहोत.
तर मी फार असं म्हणजे नॉर्मली मी तसा कमी बोलतो. एक प्रश्न आहे प्राची सचिन डोंगरे यांचा, आनंदी मॅडम सार्थक सरांचं प्रेम कधी स्वीकारणार? हो. फार महत्वाचा प्रश्न आहे. 4 वर्षांनी मालिका संपायची. नाही स्वीकारणार लवकरच स्वीकारणार. पण त्या दिवशीही मी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की कुठेतरी हळूहळू सुरुवात झाली आहे, पण प्रेमापर्यंतचा प्रवास हा खूप इझिली नसतो आणि तो तितकाच इझिली तुम्हालाही बघायला मिळाला तर तुम्हाला मजा येणार नाही. सो तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा, पण लवकरच तुमच्या मनातली इच्छा होईल पूर्ण. त्याच अर्थाची एक कमेंट आहे मला फार आवडली म्हणून. ओ तुम्ही दोघे प्रेमात पडणार कधी, असं आकाश कांबळे. एक कमेंट आहे आरती सोनवणे यांची की मला तुमचा शो खूप आवडतो, पण मला इव्हनिंगला घरी यायला लेट होतंय. मी ऑफिसमध्ये पाहते स्टार प्रवाह शो. अरे थँक्यू, तुम्ही कुठून कुठून बघता आहात. थँक्यू. अजून एक कमेंट आहे काकू तुझ्यासाठी आहे गेस. सॉरी खडूसपणा सिरियल मध्ये असेल, पण तुमचे ऍक्टिंग खूप मस्त असते. थँक्यू सो मच. आई काकूचं कमी ऐकत जा जरा. बापरे. शिल्पा यांची अशी कमेंट आहे, तुम्ही सार्थक सरांना धोका नका देऊ. पण कोणासाठी आहे ही नक्की कॉमेंट? तुझ्यासाठीच असणार. अरे यार नाही क्वीन 67885 पिल्लू, अरे यार तुम्ही माझा मेसेज बघ ना, रीड करा ना. ओके केला. अरे ना ए सोन्या, नाशिकला कधी येणार आहे असा प्रश्न आहे. हो अरे काय सांगू, माझी खूप इच्छा आहे, काय माहिती कधी जमणार घरी. काळजातच हात घातला. हो, मी नाशिकचा आहे, आपण नाशिकचा आहे, त्यामुळे जायचं. नाशिकचे बरेच जण आहेत. हा बरेच दोघंच आहेत ना. खूप झाले, आम्ही दोघं बरेच आहोत. आम्ही दोघंच बरेच आहोत. नाही आणि अंशुमन पण आहे गेस. वा. जेसीबी लव्हर्स यांनी पुन्हा अशी कमेंट केली, तुमच्या सिरियल लागायच्या आधीच टीव्ही ऑन करून बसतो. वा थँक्यू. नाईस चप्पल आनंदी. बापरे खूपच बारीक बघतात ते. मी नाही का दिली तिला करून. नाईस चप्पल आनंदी. थँक्यू. वा. सासूबाई खूप छान आहे आनंदी तुझी. हो इकडेच आहे. क्यूट आहे क्यूट. पाल पण चुकचुकली. नाही पण तुम्ही बघताय आम्ही असाच टाइमपास करत असतो सेटवरती. म्हणजे सिक्वेन्स सिरियस असेल तर फक्त सेटवरती सिरियसनेस असतो. मेकअप रूम मध्ये कधी आम्ही सिरियस बसत नाही. खूप टाइमपास चालतो, खूप मजा करतो. याचं कारण वाक्य मिळायला हवं. याचं कारण असं आहे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की तुम्हा लोकांचं खूप प्रेम मिळतंय आणि मला वाटतं अभिनेत्यांसाठी जेव्हा प्रेक्षक स्वीकारतात त्यांचं काम आणि प्रेम देतात त्या कामाला, त्याच्यापेक्षा मोठी पावती कुठलीच नसते. आणि त्याच्यातनं जो कॉन्फिडन्स मिळतो, त्याच्यातनं जो हुरूप मिळतो आणखीन काम करण्यासाठी, तो दुसऱ्या कशातनंच मिळू शकत नाही. त्यामुळे ह्या आतापर्यंतच्या जे काही वाटचाल झाली आहे आपल्या सिरियलची, त्या सगळ्याचं क्रेडिट तुम्हा लोकांचं आहे. कारण तुम्ही पहिल्या एपिसोड पासून बघता आहात. वृद्धिंगतच होत चाललंय तुमचं प्रेम, दर आम्हाला त्या आकड्यांमधून कळतं आहे. त्यामुळे तसंच राहू द्या. आम्ही खूप जबाबदारी, तुमचं प्रेम आमच्यासाठी जबाबदारी आहे, त्यामुळे खूप मनापासून खूप जबाबदारीने आमचं काम करत राहू आणि असंच तुमच्यापर्यंत चांगले चांगले एपिसोड्स, चांगला कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. आमच्या पहिल्या दिवसापासून जी आमची टीम वर्क जमलेलं आहे, म्हणजे सगळ्यांचं ट्युनिंग जमलंय ना, बॉन्डिंग जमलंय, ते सगळं स्क्रीनवर दिसतं पहिल्या दिवसापासून. म्हणजे कोणी मोठा, कोण छोटा, कोण सिनियर, कोण ज्युनियर. आम्ही नखरे चालू देत नाही कोणाचे. नाही आणि दुसरी एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते, ते म्हणजे आम्ही नटमंडळी तुम्हा सगळ्यांच्या समोर ऍक्टर्स दिसत असतो म्हणून तुम्ही आमचं कौतुक करता, पण मागे जी सगळी टीम अथकपणाने काम करतेय, चॅनलमध्ये सुद्धा जी सगळी जण जे लिहितायत
आणि ज्या सगळ्यांची ही कन्सेप्ट आहे, इथले आमचे क्रिएटिव्ह आणि सगळी जी टीम आहे पूर्ण अख्खी, जे दिसत नाहीत तुम्हाला त्यांचे Correct. पण खूप जास्ती मेहनत आता ती आहे. कॅमेऱ्याच्या मागे आहे. हो, आता आता कॅमेऱ्याच्या सुद्धा मागे कॅमेऱ्याच्या मागे आहे. ऍक्च्युली मी परवा पण एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणलो की दिसताना आम्ही दिसतो अभिनेता आहोत म्हणून, पण इंग्लिशमध्ये खूप छान म्हण आहे की अन ऍक्टर इज ओनली ॲज गुड ॲज द रायटर इज. आणि ह्या सगळ्या लिखाणाच्या प्रोसेसमध्ये थेट सतीश सरांपासून ते आमच्या क्रिएटिव्ह पर्यंत प्रत्येक जण इन्व्हॉल्ड असतो, किंवा सेटवरती बारीक बारीक गोष्टींमध्ये म्हणजे अनेक डिपार्टमेंट्स आहेत, कॉस्ट्युम, हेअर, मेकअप, सेट, लाईट, spot पर्यंत. सगळ्या स्पॉट Spot डिपार्टमेंट पर्यंत पर्यंत आम्हाला, सगळे इन्व्हॉल्ड असतात. नाश्ता चहा आणून देतात, आमची काळजी घेतात. हो, आणि या सगळ्या अतरंगी कलाकारांची मोड बांधून ठेवतात. त्यामुळे त्या सगळ्यांचं क्रेडिट आहे खरं तर. अरे हा येस, एक शायरी नक्की हो नक्की जाए, हो होऊन जाए जाऊन दे. अरे अरे कर 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 बोल कर 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 बोल बोल बोल. अरे हा, मग. तिच्याच वरती करणार आनंदीसाठी आनंदी. हा, आनंदीसाठी तिने कोपरापासून हात जोडलेले आहेत. माझ्यासाठी शायरी नको, अजिबात नको. आता परवा धिंगाणाच्या एपिसोड मध्ये जे काय झालं त्याच्यानंतर निषेध मैत्री आहे भावावरती माझा. वगैरे कर, आदर्शासाठी कर, चल माझं भावासाठी. लिहिलेलं नाही ना काय. धिंगाणाच्या एपिसोड वर तर तिकडे पण जी- होत्या त्यांच्यावर त्या दिवशी ऐकवलेला शेर ऐकवतो. हा, बरं, ऐका. हाँ, आता तिच्यासाठी बोल, चल. खबर है कि उसने किया जिक्र मेरा. वाह. वा वा. खबर है कि उसने किया जिक्र मेरा. सुन रहे हैं? खबर है कि उसने किया जिक्र मेरा, मुझे हो गई इस खबर से मोहब्बत. वाह वाह क्या बात आहे. क्या बात. आता ऐकलं ना तुझ्या मला असं वाटतं हा पण त्या दिवशी धिंगाणाला तू मारलाय. हो, मारला. माऊला विचारलंय सार्थक रिअल मध्ये कसं आहे. सार्थक सगळं सांग खरं. हा, आता खरं खरं सांगा. खरं खरं सांगा, अभिनय नाही करायचा आता. नाही मी तो करतही नाहीये. सार्थक रिअल मध्ये खरंच खूप 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 चांगला माणूस हे record करा कोणतं. नाईस ह्युमन बिईंग आहे. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी एक व्यक्ती असते ना, तसा तो आहे. वा. आणि म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं तितकं खरं तर कमी आहे, आणि हे लाईव्हचं सेशन कमी पडेल असं मला वाटतं. पण हे मी जेन्युअनली मनापासून बोलते की खरंच खूप चांगला माणूस आहे तो. आम्ही त्याला काळजीवाहू सरकार म्हणतो, कारण आम्ही पॅकअप झाल्यानंतर आमच्या गाड्या निघतात, पण सार्थक कायम माझ्या गाडीच्या आजूबाजूला असतो. माझी गाडी एकदा मी थांबवली होती रात्रीच हे करताना, तो पण पुढे जाऊन थांबला आणि फोन केला की आई काय झालं, का थांबलीस तू. म्हटलं नाही, मी फक्त पंक्चर आहे का बघते आणि मी येते लगेच. आणि तो काळजीवाहू सरकार आहे. शुभांगी त्यांची गाडी रस्त्यात थांबणे फार खूप मोठी गोष्ट आहे. ती निघाली की थेट सरळ टू परळ पोहोचतेच नाही, घरी. मी वेगळ्या अर्थाने शुभांगीताईला म्हणत असते की शुभांगीताई प्लीज फ्लाईट मोड मध्ये जाऊ नको. हे वेगळा अर्थ आहे त्याच्या मागे, मला बाईक वरनं तिला कॅच करता येत नाही गाडी तिची. कारण ती जवळपास फ्लाईटच्या वेगाने चालवू पण शकते गाडी. खरंच सार्थक खूप काळजी घेतो आम्हाला. नक्की नक्की, प्रश्नच नाही. तुम्ही दोघं खरंच लग्न करा. अरे बापरे, हे लग्न करणारच आहोत. ती तिच्या बॉयफ्रेंडशी, माझ्या गर्लफ्रेंड झाली की लग्न तर करून आयुष्यात. एवढं चांगलं नाहीये. बाबा नीट कधी होणार. बाबा मी प्रयत्न करतोय आता सगळं बाकीच्या यक्ष प्रश्न आहे तो. दिग्दर्शक यक्ष प्रश्न आहे तो. मी प्रयत्न करतोय बरा होण्याचा हा. हळूहळू. आम्ही प्रयत्न करतोय त्यांना प्रयत्न बरं चालू करायचा. आहे. पण मी इतक्यात बरा झालो तर मजा नाही ना त्याच्यामध्ये. आम्ही होऊ देत नाही त्यांना पण. नाही, पण सिरियलचा जो आपला एक काय म्हणू ट्रॅक आहे, तो वन ऑफ द ट्रॅक आहे की आनंदी त्यांना हळूहळू बरं करते घरात. आतापर्यंत काळजी ऑब्व्हियसली सगळ्यांनी घेतलीच आहे त्यांची, सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा मी, आई आणि आतकुनी. आम्ही सोडून. हा, तुम्ही सोडून, आणि आदर्शनी पण ऑब्व्हियसली. बाकी तर सगळे नाही घेत काळजी, पण त्यांना बरं करण्याचा प्रयत्न, त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट म्हणता येईल, काय करता येईल, ते आनंदी आता प्रयत्न करते. त्यामुळे हळूहळू त्यांना थोड्या गोष्टी लक्षात राहायला आठवायला लागल्या, लागले आठवायला लागल्या, तर काही लक्षात राहायला ठराविक गोष्टी लागल्या. आठवतात कायम. हो, त्यामुळे डॉक्टर आनंदी त्यांना लवकरच बरं करतील. आनंदीने उखाणा द्यावा. हा, आनंदी आता मी शेर म्हणलेला आहे. तू आनंदी शेर- खूप उत्तम उखाणे घेते. तो शेर छान ही गाते. तू कोणासाठी तरी वापरलेला आहे, त्यामुळे म्हणजे मी तो त्या काय, शेर अरे, बद्दल तो फार शिळा काही होता. पाठ, की, चांदीचं हे पाठ वगैरे नाहीये. नको. आणि उखाणा म्हणाल तर मला नाहीये तो खाणा. येतोय तो खूप उत्तम येतात तिला उखाणे. खूप जणांनी विचारले उखाणा पाहिजे. अरे काय बा, मला समजा सांगा इथे. तिथून तुम्ही काहीतरी, मी इथे बोलते.
ऐसा नाही अभी हे ना तुम सोन्याचा पाठ चांदीचा ताट. जोडतोड के तुम करो अभी सार्थकने लावली वा? सोन्याचं ताट, अमुक 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 तेव्हा सासूबाई सांगतायत ना. ताट आणि सार्थकने लावली. नाही माझ्या आयुष्यात- वाट नाही लावली नाही मग वाट काय? नाही लावली मला यांनाच आनंद होतोय. मला सुचलंय हा. जसं त्यांनी सांगितलं सोन्याचा पाट हम्म. चांदीचं ताट वा वा आमच्या सार्थक रावांचा वेगळाच थाट. वा क्या बात आहे. अजून एक प्रश्न आहे अजून एक Glam उखाणा? Show India- अजून एक उखाणा? नाही उखाणा नाही प्रश्न की दिव्या अभिषेक रील बनवा तुम्ही. मोठा प्रश्न. अभिषेक रील बनवतच नाही. या इन्स्टाच्या लाईव्ह मधून तो बाहेर गेलाय असाच तो रीलच्या बाहेर जातो. मी रील बनवत नाही पण मी यांच्या सगळ्या रील बनवण्याच्या प्रोसेसमध्ये इतका त्रास देतो सगळ्यांना. बरं मगाशी जे सांगत होती आनंदी की हा खूप चांगला माणूस आहे वगैरे, इथे सगळीच चांगली माणसं आहेत, हा. पण 3 चांगली माणसं म्हणजे हे आमचे 3 मुलगे एस्पेशली खूप डांबरट पण आहेत. बाबा हे मला सांगायचंय. ऐक ना खोटं नको बोलू आमच्याबद्दल, खरं सांग. नाही ना खरं बोललं, फक्त तिने एक नाव लिहायचं राहिलं डांबरपणामध्ये. मी नाही आणि आनंदी पण तिच्याबद्दल मला मगाशीच बोलायचं होतं. आनंदी दिव्या खूपच चांगली आणि प्रोफेशनल ऍक्टर आहे ती. नाही खरंच खूप मेहनती आहे, खूप प्रामाणिक आहे. मी तिला कायम ते म्हणत आलं. आणि मी आधी पण कुठेतरी बोललोय की ती म्हणजे आम्ही ओळख नव्हती आमची आधी आणि ती ऑलरेडी स्टार आहे. ही सिरियल सुरू होण्याच्या आधीपासून तिची एक खूप हिट सिरियल होती. त्यामुळे मला हा आहे उगाच काय, कबूल तर त्यामुळे मला जरा भीती होती की कसं तिच्यासोबत काम करायचं किंवा कसा स्वभाव असेल, ऍटिट्यूड असेल का वगैरे. पण खरंच अजिबात असं काही नाहीये. खूप चांगली आणि डाऊन टू अर्थ, ओपन टू डिस्कशन असते कायम. आणि म्हणजे मला एक कौतुक अजून तिचं वाटतं की सेटवर येते तेव्हा सीन पण पाठ असतात तिचे, वर्किंग करून येतात. आजकाल बऱ्याच म्हणजे आमच्या वयाच्या कलाकारांमध्ये म्हणतोय, तुम्ही सिनियरच आहात सगळे, पण मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की नाही करत फार. त्यामुळे खरंच तिचं खूप कौतुक. टाळ्या. सार्थकला पण उखाणा घ्यायला सांगितलं. अरे मी शेर म्हणला अख्खा तिचा आता. उखाणा सगळ्यांना आवडलाय. मी का उखाणा घेऊ आता? मला नाही माहिती तिकडे तिथून येते. आनंदी नाही, तू काय घेतला होता उखाणा? हा, सोन्याचं पाट चांदीचं ताट आमच्या सार्थक रावांचा वेगळाच थाट. हा. काय याचं? हा. माझा कसला थाट लग्नातही नव्हती वरात. माझा कसला थाट लग्नातही नव्हती वरात. माझं घर सोडून जाऊन बसलो आनंदीच्या घरात. आदर्श तू दिसत जा, तू असंच मदत करत राहा. थँक्यू थँक्यू. आदर्श पण उखाणा. कोणासाठी? कविता होती ना, कविता. थँक्यू हेमांगीताई. आम्ही पण तुला खूप मिस करतोय तुला. हा आम्ही पण तुला खूप मिस करतोय. दादर आज खूप आपल्या असतो आणि आम्ही तुला फॉलो करतो. आज आमचे काही सहकलाकार आमच्या सोबत नाही आहेत, म्हणजे माझे आई अख्खी family अण्णा, नाहीये ती. दादा वहिनी, आमची छोटी सानू, त्यानंतर अंशुमन आहे, माझी बेस्टेस्ट फ्रेंड शकू म्हणजेच नमा, त्याच्यानंतर रेशमा जिच्यामुळे सीन करायला मजा येते, ड्रामा. छोटासा आमचा कियांश म्हणजेच अर्णव. सो असे बेणारे महत्वाचा. आमचे काही सहकलाकार आज नाही आहेत आणि आम्ही त्यांनाही खूप मिस करतोय. आणि त्यांच्याकडूनही असंच तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे की असंच आमच्यावर भरभरून प्रेम करा आणि आमची सिरियल रोज 6:30 वाजता स्टार प्रवाहावर बघत राहा. आणि हॉटस्टारवर कधी. पण शक्यतो 6:30 वाजता स्टार प्रवाह. हा. सार्थक सर तुमची स्माईल खूपच गोड आहे, सर्वांना आवडते. अरे कोणी 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 पाठवलं? थँक्यू. आता Yes. खरं तर तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते, हो. पण आम्हालाही आमची कामं कंटिन्यू करायचं, आमचं शूटिंग कंटिन्यू करायचंय. त्यामुळे आता पुरता रजा घेतो. पुन्हा नक्कीच भेट होईल आपली. आणि काय पुन्हा तेच सांगेन,
300व्या एपिसोडला भेटू आपण. एपिसोडला परत तुम्ही आमच्यावरती सगळ्या कलाकारांवरती सगळ्यांवरती मन धागावरती केलेलं प्रेम असंच राहू द्या. दिवसेंदिवस ते उत्तरोत्तर वाढू द्या. मन धागावरती स्टार प्रवाह वाहिनीवरती असंच प्रेम करत राहा आणि तुमचं प्रेम वाढू द्या हीच प्रार्थना. थँक्यू. पुन्हा एकदा 200 एपिसोड साठी हे पे अजून एकदा बाय.